नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिवस खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. काल गेली होती मी इयरिंग्स आणायला, पण मला काय एवढं आवडले नाही इयरिंग्स. तरी मी 2 जोड आणलेले आहे, ते तुम्हाला दाखवतेच नंतर कोणते. रात्री काही दिसले नाही एवढे. तर आज बघेल, मला इयरिंग्स पण घ्यायचे आहे, बघते कुठे भेटतील वगैरे. आणि विहांसाठी ड्रेस पण घ्यायचा आहे, तर बघू आता कुठून. तर वातावरण पण इतकं पावसासारखं वातावरण झालेलं आहे, बहुतेक पाऊस पण येईल. आणि काल रात्री इतका जोरात पाऊस आलेला, तर तेच. आणि मस्त ते येलो वॉटरमेलन पण आहे, ते पण आज म्हटलं कट करू. थोड्या कट करेल. स्वयंपाक पण झालेला आहे माझा, फ्लावरची भाजी पोळ्या झालेल्या आहेत आणि थोड्या वेळाने आता जेवणच करू. तर तेच, चला आता कियाला जेवण देते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. आता आम्ही पण जेवण करून घेतो आणि त्याच्यानंतर बोलेलच. आणि घरात खूपच पसार आहे कलरमुळे. आणि इथे याचे पॉईंट पण झालेले आहे आपले, फ्रीज वगैरे मायक्रोवेव्ह ओव्हनचे पॉईंट इथे घ्यायची, तर हे पण काम झालेलं आहे आज. तर चला आता जेवण करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते. इथे बघू शकता खूप पावसाचं वातावरण झालेलं आहे सगळीकडे. आणि झाडांना पाणी पण द्यायचं आहे. तर चला आता जेवण करून घेऊ. आणि घर आहे सगळं झाड झोड वगैरे. आणि ती कियाला तिची पण आंघोळ केली. बघितलं असेल बाहेर पाऊस पण पावसाचं वातावरण झालेलं आहे, एकदम काळं होऊन आलेलं आहे. उन्हाळा कुठे गेला ते माहितीच नाही. तर तेच आता जेवण करणार आणि मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने बाहेर पण जाणार. आणि आमची नको कियाला नको. आणि आमच्या किचनची शेड पण चेंज केली आहे. मी म्हटलं थोडासा वेगळा लाईट देऊ. तर बघू आता आज तो पण सिलेक्ट करायचे शेड कोणती द्यायची वगैरे. तर तेच. आणि पॉईंट पण आज होऊन जातील किचनचे, जे फ्रीज मायक्रोवेव्ह आणि ओटीजीचे. तर एवढं काम आहे आज, कारण उद्या हळद आहे माझ्या मामाच्या मुलीची. तर उद्या दिवस पुन्हा तिकडेच जाईल बहुतेक. तर तेच. आणि हळदीला काय घालावं ते बघते आता, काय घालू वगैरे, तर ते ठरवेलच नंतर. तर तेच. चला आता जेवण करून घेते आणि त्याच्यानंतर बोलतेच. तर इथे नागलीचे पापड पण भाजते जेवणासाठी. जेवण केला तर म्हटलं चला आज नागलीचे पापड भाजू. बघितलं असेल मी मस्त नागलीचे पापड भाजलेले आहेत. आणि इतकी धूळ झालेली, इतकी धूळ जमा आहे किचनमध्ये, तर खूप आवरावं लागेल. आणि आम्ही किचन आज येणार होतं इन्स्टॉल करण्यासाठी, पण त्यांना बोललो की 10 तारखेला या. आणि का बरं कियाला आलेले आहे. तर तेच आता थोड्या वेळाने बोलते जेवण झालं की. चला. तर इथे जेवण झाल्यानंतर आम्ही एशियन पेंटच्या शॉपमध्ये गेलेलो, आमच्याच जवळच्या शॉपमध्ये. तर तिथे मला शेड चूज करायची होती. तर मला एक शेड खूप आवडली, तर ती तुम्हाला दिसेलच नंतर. ग्रे कलरच्या फॅमिलीमधली आहे ती शेड. तर जेव्हा किचन पूर्ण होईल त्यावेळेस दिसेलच तुम्हाला. तर तेच आधीची शेड होती ती खूप डार्क झालेली, आणि त्याच्यामुळे आम्ही चेंज करायचा विचार केला. आणि त्याच्यानंतर आम्ही ती शेड तयार करून आणि मग कलर द्यायला सांगणार. तर तेच आता इथे झालेलं आहे तयार, आणि आता घरी जाऊन देऊ. आणि मला खूप छान वाटलं की परत शेड बदलता येईल आपल्याला वगैरे. तर इथे खूप छान शेड्स आपल्याला बघायला भेटतात. बघू शकता इथे ऑइल पेंटच्या शेड आहे ह्या. आणि एशियन पेंट, रॉयल एशियन पेंट खूपच छान रिच लुक देतात. तर घेतलेली आहे. तर इथे कलर घेऊन झालेले आहे. विहान आणि कियाला खूप मस्ती चालू आहे ना. तर आता जे पाहिजे ते कलर शेड घेऊन झालेले आहेत. आता घरी जातो आणि दुपारी बाहेर पण जायचं आहे. चला.
तर आता आम्ही चाललो आहे तर विहांसाठी ड्रेस घेण्यासाठी. आणि मला पण इयरिंग्स आवडलं नाही तर मला पण इयरिंग्स वगैरे बघते आता कुठेतरी चांगल्या. तर आता निघतोच आहे, पाऊस पण येतो पण आता जाऊ द्या, छत्री घेतलेली आहे तर आम्ही चला निघतो. आणि तर इथे बघू शकता इतका छान भाजीपाला, एकदम ताजा भाजीपाला येतो आमच्या इथे. आणि 4 वाजताच असा भाजीपाला येतो. तर बघू शकता फणससुद्धा आलेला आहे. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवू आणि जाता जाता 2-1 भाज्या पण घेऊ. तर तेच इथे मी बघत होती आणि खूप छान ताज्या मिरच्या, पालक वगैरे इतके छान होत्या. तर बघू शकता असं रस्त्यावर पूर्ण भाजीपाला बसतो. 4 वाजताच भाजीपाला इथे येतो आणि सगळे शेतकरी लोक असतात भाजीपाला घेऊन. तर बघू शकता आंबे वगैरे किंवा मग दुसरे फळं पण, असा फणस तर खूप ठिकाणी दिसलं होतं आणि तेच मग आम्ही घेतलं 2-3 भाज्या आणि मग निघालो. आणि बघू शकता किती गर्दी, आणि आता हळूहळू इतकी गर्दी होईल ना तिथे भाजी घ्यायला तर संपून जातात लवकर. विहान काय करते आज आपण? शॉपिंग. कोणाची? माझी. विहानसाठी बघतोय, बघू आता. खूप छान किड्स सेक्शन आहे आणि टी शर्ट पण आहे मस्त. बघू शकता छान प्रिंटवाले. तर इथे आम्ही विहानची शॉपिंग करण्यासाठी आलेलो. तर विहानची झालेली आहे शॉपिंग. आणि बघा ना एखादा चांगला. तर इथे आम्ही मॅक्समध्ये आलेलो आणि खूप छान कलेक्शन, गर्दी खूप. बघतो आता. विहान आणि लोगो ट्राय करण्यासाठी गेलेले आहे. तर इथेच बाकीचं मुलींचं कलेक्शन तर काही चांगलं नाही मला वाटलं. आणि विहानसाठी घेतली शॉपिंग, आणि शॉपिंग केली विहानसाठी. तर बघू आता रिलायन्सला जाऊ वरती. बाकीचं तुम्हाला दाखवतो मुलींचं कलेक्शन किती आहे. कुर्तीज वगैरे छान छान आहे. तर इथे बघू शकता कुर्तीज वगैरे. आणि ते सगळं फ्युजन आहे शिक्षण. तर इथे कुर्तीज वगैरे ठेवलेल्या आहेत सगळ्या. तर आता विहान आणि वैभव ट्राय करायला गेलेले आहे. आता बघतो काय काय आहे. तर इथे पण फ्युजन मिक्स मॅच कुर्तीज आहे. घरात वापरायला छान आहे, वापरण्यासाठी बघू शकता एकदम मस्त आहे. जर तुम्ही घरात कुर्ती वापरत असेल तर असे रेडीमेड कुर्ती छान असतात आणि शिवण्यापेक्षा वेळ नसतो वगैरे. इथे ओढणी वगैरे लेगिन्स मॅचिंग. तर आता बघतो. तर इथे बसली थोड्या वेळ, इतका कंटाळा येतो ना फिरून. तर आता थोड्या वेळाने रिलायन्सला जायचे. रिलायन्समधून बघू आहे का ड्रेस वगैरे, दुसरे टी शर्ट वगैरे बघायचे. आणि माझ्यासाठी पण बघायचं होतं. तर मला इथे तर काही आवडलं नाही मॅक्समध्ये माझ्यासाठी. पण आता रिलायन्सला जाऊन बघेल असेल तर माझ्यासाठी काही टॉप वगैरे किंवा मोठा कुर्ता वगैरे. तर तेच आता विहानने कसं ट्राय केलं, तिला छान आलेलं आहे. आणि वैभवने पण ट्राय केलं टी शर्ट्स वगैरे वापरण्यासाठी. तर तो त्यांना पण मस्त येतं वगैरे. तर आता आम्ही थोड्या वेळाने बिल करून निघूच आणि नंतर बोलते तुमच्याशी, नंतर भेटते. तर इथे मॅक्समधून शॉपिंग झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर बघू शकता इथे खाली बेसमेंटला पूर्ण आर्ट ज्वेलरी वगैरे, इतके छान छान ज्वेलरीज, नंतर साड्या वगैरे, हँडलूमच्या साड्या वगैरे असं स्टॉल्स लागलेले होते. म्हटलं चला जाऊन बघू. आणि तेच आता आम्ही निघालो आहे मॅक्समधून. आणि म्हटलं चला तिथे जाऊ आणि मला इयरिंग्स पण भेटून जातील. तर इथे विहान आणि कियाराची खूप मस्ती चालू होती दोघांची. तर ते चला काय कोको हां घेऊ नंतर. चला आधी तिकडे जायचं आपल्याला. मला भूक लागली आहे. मला भूक लागली आहे. घेऊ ना आपण. दाबेली खायची ना. हां दाबेली खायची. पुढे विहानची शॉपिंग झाली का आता? आवडले तुला ड्रेस? आणि आता हे बघ इथं प्ले पार्क खेळण्याचं.
बघू शकता किती छान छान गणपती वगैरे होते आणि खूप छान दिसत होते. नंतर श्री स्वामी समर्थ आणि वेगवेगळे अशा देवांचे तिथे मूर्त्या होत्या आणि इतक्या मस्त म्हणजे डेकोरेटिव्ह मूर्त्या होत्या. गणपतीच्या तर खूपच छान होत्या, मला खूप आवडल्या होत्या. आणि तेच शिवाजी महाराज वगैरे त्यांच्या होत्या किंवा मग आपलं विठ्ठल रुक्मिणी. आणि याच्यानंतर इथे बघू शकता खूप छान इयरिंग्स होत्या, तर मला तर खूपच आवडल्या आणि इथून मी इयरिंग्स घेतलेसुद्धा. तर बघू शकता किती छान छान इयरिंग्स आहे आणि तुम्हालासुद्धा आवडतील ह्या इयरिंग्स. तर नक्की सिटी सेंटर मॉलला या आणि विजिट करा आणि तुम्हाला पाहिजे तशा इयरिंग्स तुम्ही घेऊ शकता. आणि किती सुंदर झुमके आणि मोठे मोठे कानातले होते आणि मला तर खूपच आवडतात असे झुमके वगैरे साड्यांवर किंवा मग कुर्तीजवर वगैरे घालण्यासाठी. तर तेच आणि मला जे आवडतं ते घेतलीच मी. तर बघू शकता खूप छान इयरिंग्स आहे. आय होप तुम्हाला पण आवडले असतील आणि आज तुम्हाला दाखवता आलं. आणि तुम्हाला माहीत नसेल, कोणाला माहीत नसेल नाशिकमध्ये असं लागलेलं आहे, तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करू शकता. या ठिकाणी सिटी सेंटर मॉलला स्टॉल लागलेले आहेत असे. तर बघू शकता की छान छान बँगल्स वगैरे किंवा मग ब्रेसलेट, आपले छान छान मंगळसूत्र वगैरे सुद्धा लागलेले आहेत. तर चला. स्टोनचं एक्झिबिशन आपण गारगोटी संग्रहालयामध्ये बघतोच, जे संगमनेरकडे जाताना लागतं आपल्याला. तर असे स्टोन इथे होते बघायला आणि त्याचे मस्त छान छान ज्वेलरी केलेल्या होत्या स्टोनच्या. ब्रेसलेट किंवा मग हार किंवा मग आपलं डेकोरेटिव्ह वस्तू, स्टोन ट्री असं इथे बघू शकता. त्याचे स्टोनची माहिती पण दिलेली आहे की हे स्टोन कोणते किंवा काय, सगळं असं लिहिलेलं होतं. आणि इथे बघू शकता, हे तर आपण नेहमी बघतो एक्झिबिशनमध्ये असं ह्या प्रकारचं. तर खूप छान छान स्टोन्स होते. विहानला खूप आवड आहे बघण्याची, म्हणून त्याला घेऊन गेलो आम्ही तिथे बघायला. तर त्याला खूप असं आनंद झाला होता बघून स्टोन्सला, की असे पण स्टोन्स असतात इथे म्हणजे आपल्या याच्यावर अर्थवर. तर तो छान म्हणजे त्याला खूप आवड आहे असं स्टोन्स गोळा करणं वगैरे. तर इथे मस्त क्रिस्टल ट्री पण होतं आणि क्रिस्टलच्या सगळ्या वस्तू ठेवलेल्या होत्या. तर मला पण खूप छान वाटलं बघून आणि छान स्टोन्स आणि कलरफुल होते एकदम मस्त छान छान. तर तुम्हाला पण दाखवता आले मला.
तर तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा. आणि तुमच्यापैकी कोणाला स्टोनची आवड असेल गोळा करणं वगैरे तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मला पण तसं खूप आवडतं. तर इथे शॉपिंग करून झालेली आहे. आता घरी जातो, उशीर पण झालेला आहे. आणि खूप छान कानातले वगैरे दाखवले आणि मी एक जोड घेतलं पण कानातल्याचं खूप छान, तर दाखवेल घरी गेल्यानंतर. तर आता शॉपिंग झालेली आहे आणि आता घरी जातो आणि घरी गेल्यावर बोललेलं संतोषी. आणि ती कियाला खूप थकली आहे. तर विहानची झाली शॉपिंग, वैभवची झाली, माझी झाली, आता फक्त सगळं झालेलं आहे. तर आता घरी जातो आणि घरी गेल्यानंतर बोलते तुमच्याशी. तर अर्धा तास घरी आलो आम्ही, अर्धा तास झाला. तर माझा स्वयंपाक पण रेडी आहे, भात रेडी आहे, पोळ्या रेडी आहे आणि मस्त अंडा करी होते. तर अंडा करी पण रेडी आहे. आणि जे येलो स्किन वॉटरमेलन मी आणलेलं नाही हे, तर म्हटलं चला कापून बघू कसं निघतं. आता मला पण नाही माहिती की मध्ये कसं असेल, आय थिंक रेड असेल की कोणतं कलर बघू आता. तर आता कापून बघू थोड्या वेळाने. तर इथे तेच मला सगळं स्वयंपाक झालेला आहे. आता इथे भाजी पण म्हणजे अंडाकरी पण उकळते, बॉईल होते. तर मग मला स्वयंपाक पूर्ण होऊन जाईल. आणि आज विहानचे पण ड्रेस घेऊन झालेले आहेत. तर तेच आज तेवढी शॉपिंग केली आणि मी कानातले घेतले, मी तुम्हाला दाखवतेच. तर चला. तर हे कानातले घेतलेले आहे, बघू शकता, तुम्हाला दाखवते हे करून. तर असे क्रिस्टलचे खूप छान दिसतात पार्टीवेअर साडीवर. तर चला आता वॉटरमेलन कसं एक बघते मध्ये आणि तुम्हाला दाखवते. चला. तर आता हे वॉटरमेलन आपण कापून बघू कसं निघतं. बघितलं असेल रेडच निघता, पण खूप छान चव आहे, खूप गोड आहे. आता मी फ्रीजमध्ये ठेवणार आणि मग जेवण झालं की मग खाणार. तर चला आता जेवण करून घेते आणि त्याच्यानंतर बोल. तर मस्त जेवण झालं आणि खूप छान अंडा करी झाली होती. आणि तुम्हाला माहिती मी नेहमी अंडा करी मसाला आणून करते नेहमी. तर मला तशी खूप आवडते सिंपल कांदा वगैरे टाकून. तर तेच मस्त जेवण झालं आणि इतकं पोट भरलेलं आहे. तर म्हटलं चला आता वॉटरमेलन उद्या मस्त दुपारी खाऊ. आणि तेच आणि विहान आणि वैभव मस्त आईस्क्रीम खात आहे तिकडे. आणि मी म्हटलं चला आता कियाराला पण झोपवते आणि व्हिडिओ इथेच एंड करते. तर तुम्हाला कसा आजचा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा आणि नक्की कमेंट करा. तर आज मी तुम्हाला खूप छान छान इयरिंग्स वगैरे दाखवले सिटी सेंटर मॉलमध्ये. तर तुम्ही नाशिकला राहत असाल तर खूप छान व्हिजिट करा. खूप छान इयरिंग्स आलेले आहेत, ज्वेलरी आलेली आहेत, आर्ट ज्वेलरी आलेली आहे. तर तेच विहानची शॉपिंग झाली आणि खूप दमलो आज आम्ही. दिवसभर खूप म्हणजे बाहेर धावपळ वगैरे झाली. तर तेच आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आहे तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.